ए फोड समजा इथं आज ऊस समजा पाणी घावायला लय झाले ना पाणी अजून पडायला लागले इथं दार मोहरच्या दिवस पाळीलाच पाणी ह्याला आता कुठलं पाणी रात पाळीला कोण यायला लागले रात पाय कोण एवढं पाणी साठवते ते घावात असं मी पाणी तेवढं ससत असते सासवत असते गव्हांबाळीने घेतलं होय बा मला तू आता हे किती दिवस आठवडाभर एवढं पाण्यात हे गव्हाला राहायचं आहे किती भरणं झाले एवढं निमत झालंय सकाळ दिवस सुद्धा झाला ना अजून मुलकाचा आहे भरणं बघा इकडं तिथून तिथून अजून दिसतो तर का चिच खाली झोपली होत्या हा तिचं खाली झोपलेली वा नवऱ्याची वाट बघत होती कधी नवरा डबा घेऊन येतो मला जेवायला दररोज बी डबा ती कधीतरी एखाद दिवशी आणून देत जाऊ की मला अगं बायकोची मला काळजी आहे म्हणून तर आलो इथं डबा घेऊन काय हो घेत पाणी बाटली आणली शेव आणली हा चपाती आणली मेथीची भाजी आणली खा अजून काय आणलंय काय हा अजून काय आणलंय का अजून आणतोय तुला हे काय गुलाबजामुन आणतो पेढा हा बोल लावतीच लय झालं आम्हाला इथं दम निघ ना उन्हात उन्हात दम निघ ना मग पुरीला बघ कसलं केले आज शिंबूड आलाय तिला खायचं नव्हता थोडा हा, शेंबूड खायचा नव्हता थोडा तुला पुसा काय होतं लेकरा शिंबूड आलेलं आता सर्दी झाली लेकरांना थंड कसली गावभर थंड आहे आहे तर नुसती उरली नुसती खवली काम करायचं नाही काय असं कवच घेऊन बसायचं का सारखं गहू कसा आलाय काय कोण त्याला दार धरतय पाणी कोण भर लावतय त्याला माझी मालकीन मग हा आपण लावतोय म्हणतो गहू येतपर्यंत आला सारं फिरक सोडले तर नात करायचं नाही ट्रॅक्टर सोडले तर गहू ती पेरलाय ट्रॅक्टर काय तुम्ही सोडले तर काय सारं एकरात 100 किलो गहू विस्कटलाय हो दे म्हणलं एकदा नादच दाट हाय बा कसला आलाय बा पाणी तर किती साचवती अगं पाणी साचवायचं नसते सवरना गावाला तसंच असतं भिजायचं असतं अहो ह्याच्यावर आता मूर्ती दिवस पहिला दरी जेव तिथं लय बोलतय उगाच जेवत्या चिच खाली जाऊन मी तो जाऊन मोडतो 2-4 दार जाऊ दे मला अजून ट्रॅक्टरवर जायचं सकाळ धन भरून गेलो एकतर बर बर जा जेव वाट भरून जेव